मित्रांनो, ज्यावेळी आपल्याकडे 15 ते 20 वर्षाचं एखादं झाड मरतंय आणि आपल्याला वाटतंय की बाबा 15 वर्ष सांभाळलेलं झाड अचानक मेलं, त्यावेळी आपल्याला भरपूर दुःख होतं. लक्षात घ्या, आंब्याची किंवा इतर कुठली आपली झाडं जी वर्षायू झाडं आहेत, ती 15 ते 20 वर्ष वाढून नंतर मेल्यानंतर चुरचूर वाटतो किंवा दुःख वाटते आपल्याला. किंवा लहान रोपं, मध्यम रोपं, मोठी रोपं ते मेहनत केलेली असते आणि आपल्याला लहान रोपं मरण्याची, मध्यम रोपं मरण्याची आणि मोठी रोपं मरण्याची जी काही कारणं आहेत किंवा मर रोग म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे येतो, त्याच्यावर उपाययोजना काय, रासायनिक उपाययोजना नेमके काय, आपण कसं कंट्रोल करू शकतो, रोग होण्याच्या अगोदर आपण कसं त्याला कंट्रोल करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. बघा, हे 15 वर्षापूर्वीचं झाड, 15 वर्ष लावलेल्या झाडाचं रोटा नाही. कारण लोकांना माहीत नसतं की रोटा आणि मर याच्यामधला फरक माहीत नसतो. त्यामुळे निष्काळजीपणे किंवा माहीत नसल्यामुळे आपण चुकीची औषधं देतो आणि चुकीची औषधं दिल्यामुळे काय होतं की झाड आपल्या हातातोंडातलं जातं आणि ते होऊ नये. म्हणजे मर हा रोग नेमका काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, पहिलं आधी आपण मर म्हणजे काय आधी ते समजून घेऊया आणि त्यावरील उपाययोजना आहे त्याही समजून घेऊया. बुरशीमुळे होणारा हा जो मर आहे, प्रथम जी लहान रोपं आहेत जी याच वर्षी तुम्ही लावलेली आहेत आणि ती डिसेंबर जानेवारीमध्ये खत पाणी देखभाल असून पण मेलीत, याचं कारण आधी काय तर मूळकूज होऊ शकतं. म्हणजेच काय तर जूनमध्ये लावल्यावर भरपूर पाऊस व त्यामुळे काय होतं, मुळात पाणी साचणे किंवा ओलावा जास्त काळ राहणे हे कारण असू शकतं. कधी कधी कातळावर खाली पाणी साचून राहतं, आपल्याला वर समजत नाही, त्यामुळे किंवा दगडामध्ये असेल तर पाणी साचून राहणं आणि मग त्याच्यामुळे फंगस वाढणं आणि हेही कारण असू शकतं लहान रोपांचं. आपण म्हणतो काय वर आपण सगळं उत्तम प्रकारे व्यवस्थापन केलं पण मेलं का? कारण किंवा दुसरं कारण असू शकतो की नर्सरीतून आणण्यात येणारी जी रोपं आहे त्याच्यामुळे काही अंशी बुरशी असते आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण बुरशीजन्य औषधात न बुडवल्यामुळे आपल्याकडे लावल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ते झाड मरतं. आणि त्यावर उपाय म्हणजे आपल्याला लावताना ताम्रयुक्त बुरशीनाशकचं द्रावण आपल्याला करायला म्हणजे बुडवायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की मार्केटमध्ये जे COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा तुम्हाला बोर्डेक्स नावाने जे मार्केटमध्ये मिळतं ते पहिल्या महिन्यात आणि त्याच्यानंतर म्हणजे लावताना एकदा आणि पहिल्या महिन्यात असं COCचं 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यातून जर समजा तुम्ही ड्रिंचिंग केलं किंवा त्याच्यातून बुडून काढून लावलं तर तुम्हाला ही बुरशीमुळे होणारी लहान रोपं मरत नाहीत. त्याचप्रमाणे लागवड आपण करतो आणि 2-3 वर्षांनी झाडं मरतात. म्हणजेच कसं होतं की पाणी कोमजतात किंवा वाळतात, झाड मरते. ही मर शक्यतो हुमणी किंवा वाळवी म्हणजे बाह्य घटक किंवा जे बाह्य कीटक आहेत त्याच्यामुळे होतं. म्हणजे वाळवीमुळे आणि हुमणीमुळे त्याची मुळं खाल्ल्यामुळे फंगस वाढतो व झाड मरतं. आणि हे होऊ नये म्हणून फोरेट किंवा निंबोळ पेंड आपण टाकतो किंवा काही पेंडी आहेत त्याच्यामध्ये करंज पेंड आहे किंवा एरंड पेंड आहे. या पेंडींचा वापर जर आपण केला तर पुढच्या 2-3 वर्षासाठी तुम्ही वाळवी आणि हुमणीपासून कंट्रोल करू शकता. किंवा क्लोरोपायरोफॉसची जी पावडर आहे ही जर तुम्ही टाकली छोटासा चर घालून तर आपण याच्यावर आळा घालू शकतो. त्यामुळे नीम पेंड, करंज पेंड, एरंड पेंड आणि क्लोरोपायरोफॉस पावडर किंवा लिंडेन पावडर अशामुळे आपण ही मर आपण थांबवू शकतो. तिसरा जो प्रकार आहे म्हणजे फांदी मर, ज्याला डायबॅग आपण म्हणतो, जो विषाणूजन्य रोग जे मगाशी आहे ते जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरिया मार्फत होतात, काही रोग विषाणू मार्फत होतात, त्याच्यामधला हा डायबॅग म्हणजे फांदी मर जो आहे तर आपल्याला संपूर्ण झाड हिरवे दिसते आणि एखादी फांदी मध्येच एकसारखी अशी फांदी सुकलेली दिसते. ही मर विषाणूजन्य असल्यामुळे प्रथम लागण झालेला भाग हा खालून तोडून टाकणं म्हणजे लागवण झालेल्याच्या खाली तोडून टाकणं गरजेचं आहे आणि बागेच्या बाहेर फेकणं गरजेचं, कारण हा व्हायरस आहे, एकापासून दुसऱ्याला लागू शकतो. कधी कधी अशा फांद्या पाण्यातून जो पांढरा भुसा येतो आपल्याला वाटतंय का शेतकरी म्हणतो कीड लागली किंवा टोका लागला किंवा असं काहीतरी किडा लागला, मग कीटकनाशक फवारतो, त्याचा काही परिणाम होत नाही. कारण मर हा विषाणूजन्य असल्यामुळे त्याला विषाणूजन्याचंच औषध पाहिजे. म्हणजे त्याला काय कॅप्टन 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यातून जर फवारले किंवा हेक्साक्लोनोझॉल ऑक्टोबरमध्ये जर आपण फवारणे 1.5 ml 1 लिटर पाण्यातून, तसेच किंवा बोर्डो मिश्रण जे बुंध्याला जर आपण काढलं किंवा बोर्डो पेस्टची काढणी केली तर आपण याच्यावर कंट्रोल करू शकतो. आणि शक्यतो हा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सोडला की ऑक्टोबरपासून आपल्याला दिसायला लागतो मध्येच फांदी मरणे आणि याच्यावर आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे. कृषी तंत्र निकेतन देवगडच्या चॅनलवर जर तुम्ही बघितलं म्हणजे याच्या मागील व्हिडिओ जर बघितला तर स्वस्त बोर्डो मिश्रण आपण कसं बनवायचं, कारण मार्केटचं बोर्डेक्स हे खूप महाग असतं आणि ते न करता स्वतः घरच्या घरी तुम्ही बोर्डो मिश्रण कमी खर्चात बनवू शकताय. जरूर व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ती बघा. चौथा जो विषय आहे तो झाडाची मर होण्याचा चौथा जो प्रकार तो आहे 20 ते 25 वर्षाची मोठी झाडं. म्हणजे उभ्या
झाडामध्ये अचानक मर होते किंवा मरतात आणि आपल्याला चुरचूर लागतो की अरे बाबा एवढं मोठं झाड वाटवलं किंवा एवढं त्याला खर्च केला आणि अचानक ते मेलं. आणि याची तुम्हाला सुरुवात जी आहे ती 1 ते 2 वर्ष अगोदर झालेली असते. ते आताच लगेच झालं नाही. आपल्याला मरायला दिसतं त्यावेळी मेलेलं नाही ते अगोदर 2 वर्ष त्याची लागण झालेली आहे आणि ती लक्षणं पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे अचानक भरपूर मोहर येणं किंवा भरपूर आलेल्या मोहरला आंबे न लागणं किंवा अचानक झाडामध्ये पालवीचं प्रमाण चांगल्यापैकी येतं पण पालवी टिकत नाही की लहान पाणी आखूड होतं. कारण मुळावाटे काय होतं, अन्न थांबवल्यामुळे वरी जे कार्बोहायड्रेट्स आहेत पानातले ते अचानक फेकले जातात म्हणजे मोहराच्या माध्यमातून किंवा इतर पालवीच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला ही लक्षणं पण दिसतात किंवा या झाडामध्ये ग्रीनरी नसते किंवा चकचकीतपणा नसतो, तजेलदारपणा नसतो. त्यावेळी आपण लक्षात यावं याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मूळ खोलून बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीला 1-2 वर्ष झालेली जी असतात आणि मूळकूज खोडकूज व्हायला सुरुवात होतो, याला रूट रॉट असं म्हणतात. म्हणजे मुळं कुजण्याचा प्रकार आहे किंवा खोड कुजणं आहे. तर याचं कारण काय असतं, अधिक पाणी अधिक काळ साचल्यामुळे काय होतं किंवा काळा थर असा जांभेतर दाग. रूट रॉट म्हणजेच काय तर हा काळा मर हा पाणी साचल्याने किंवा काळेथर जमिनीत जांभेतर जमीन म्हणजे जे कातळी भाग आहेत देवगडसारख्या ठिकाणी कातळावर खाली पाणी साचतं आपल्याला कळत नाही आणि त्यावेळी आपल्याला काय होतं मोठी मोठी झाडं ही उभ्याच्या उभी झाले मेलेली दिसतात. आणि असं जर तुम्हाला लागण झालेली असेल किंवा दिसलेली असेल किंवा आपण म्हणतो काय अरे झाड मेलं म्हणजे रोठ्याने मेलं नाही. रोठ्याने ची लक्षणं आहे ती मागील मी व्हिडिओमध्ये दाखवली. रोठ्याचं लक्षण काय आणि हे मरीचं लक्षण आहे. मरीचं लक्षण जोपर्यंत खात्री करत नाही किंवा एखाद्या तज्ज्ञाला दाखवत नाही की हे झाड कशाने मेलं, नाहीतर मग दुसरं लावल्यानंतर दुसरंही मरू शकतं. म्हणून म्हणतो काय आधी तुम्ही चांगले डॉक्टर व्हा किंवा ते अभ्यासक व्हा आणि मग उपाययोजना करा. कारण काही एखादा सांगतो की बाबा तू झाड रोट्याने मेलं, रोट्याचं औषध देतो, त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे मर होण्याचा आणि मरीचं औषध जर योग्य जर पडलं नाही त्याला तर झाड वाचणं कठीण पडतं. कधी कधी झाड मरण्याचं भिरूड हे कारण जे असू शकतं, पण पहिल्यांदा खात्री करून आपण रोट्याचं जर बंदोबस्त केला किंवा रोटा लागलेला नसेल आणि मर होत असेल तर आपण पालवी आणि त्याच्या एकंदरीत मुळाभोवतीच्या वातावरण म्हणजे एरिया खोदून आपण आधी त्याची खात्री करूया. कारण मोठ्या कलमांची मर होऊ नये म्हणून आपण 2 उपाययोजना करू शकतो. म्हणजे त्याच्यातला पहिला जो आहे तो प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसरा आहे उपचारात्मक उपाय. म्हणजे आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय तर रोग येण्याच्या अगोदर उपाय करणं म्हणजेच आपण प्रतिबंधात्मक उपाय. म्हणजे तर पाणी साचू न देणे, उताराच्या दिशेने चर खोदणे, मुळाजवळ उभार करणे, योग्य वापसा स्थिती आणणे आणि वर्षातून जून किंवा सप्टेंबरमध्ये थायरम 5 ग्रॅम 5 लिटर पाण्यातून ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे. तसेच प्रोपिकोनझॉल हे 10 ml 10 लिटर पाण्यातून ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे. आता दुसरा आहे उपचारात्मक उपाय म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा आहे की म्हणजे रोग आल्यावर म्हणजे लक्षणं दिसल्यावर ओळखून आपण औषध देणं. आता आपल्याला रोग आला हे समजलं आणि त्यानंतर त्याची लक्षणं ओळखली आणि त्यानंतर आपण त्याची उपाययोजना केली, त्याला म्हणतात आपण उपचारात्मक. कारण मर हा विषाणूजन्य असल्यामुळे एकापासून दुसऱ्याला लागण होऊ शकते. जास्त प्रमाणात जर लागण झाल्या तर प्रथम झाडाच्या सर्व फांद्या आधी तोडून टाका. म्हणजेच काय इव्हॅल्युएशन पाण्याचं उत्सर्जन आधी थांबेल आणि मुळाकडून येणारं अन्न किंवा पाणी जे आहे ते कमी होत असल्यामुळे पानामार्फत मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होणार आहे म्हणजे उत्सर्जन होणार आणि ते परत थांबवावे. म्हणून काय जास्त प्रमाणात जर समजा लक्षण दिसलं तुम्हाला मरीचं तर पहिल्यांदा आधी पानं तोडा किंवा त्या छोट्या छोट्या फांद्या तोडा आणि त्याचा सांगाडा बनवा आणि झाडाची छाटणी करून मग मुळाजवळ माती काढून कॉपर ऑक्झीक्लोराईड ते द्रावण तुम्हाला टाका. म्हणजे ते 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून म्हणजे प्रति लिटर 2 ml प्रमाणात तुम्ही टाकू शकताय. दुसरी गोष्ट खोडाजवळ मुळाजवळ तसेच कार्बेंडायझिम म्हणजे ज्याला आपण 22 म्हणतो त्याचं 5 ग्रॅम 5 लिटर पाण्यातून साधारण 1-2 दिवसाच्या अंतराने परत होतावे. आणि हे जे प्रमाण आहेत म्हणजे जे आपलं कॉपर ऑक्झीक्लोराईड आणि 22 याचं प्रमाण परत एकदा महिन्याने तुम्ही जर घातलं तर तुम्हाला हा जो मरीचा प्रकार आहे तो हळूहळू कंट्रोलमध्ये येईल. मुळांची वाढ चांगल्यापैकी होईल, नवीन साल खोडाला यायला सुरुवात होईल आणि हळूहळू म्हणजे 1 ते 2 वर्ष रिकवर व्हायला लागतात. नंतर झाडाला हळूहळू फुटवे येणार आणि जगणार. पण जर समजा तुम्ही असं केलं नाही म्हणजे पानं काढली नाही किंवा फांद्या काढल्या नाही तर मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊन झाड लवकर मरेल. म्हणून लक्षणं दिसताच लगेच फांद्या तोडा, त्याचा सांगाडा बनवा आणि मग त्याला उपाययोजना करा. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हे 4 प्रकार आहेत मर होण्याचे आणि त्याची कारणं आणि उपाय तुम्ही बघितले असतील. हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.